नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मॅरेज सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये आपण कसं ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकतो. मॅरेज सर्टिफिकेट आता महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी केलेली आहे. जर तुमचं नवीनच लग्न झालं असेल, तर तुमच्या वाईफचं नाव चेंज करण्यासाठी किंवा तुमच्या मुलांच्या पुढच्या शिक्षणासाठी किंवा सरकारी नोकरीसाठी व इतर काही कामासाठी मॅरेज सर्टिफिकेट कंपल्सरी केलेली आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र काय ते पाहूया. वर वधू याचं आधार कार्ड व रेशन कार्ड हे कंपल्सरी केलेले आहे. जन्मतारखेचा पुराव्यापैकी ते बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट यापैकी काही पण एक देऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला तुमचं व्हिजिटिंग कार्ड म्हणजे लग्नपत्रिका ती तुम्हाला सोबत ठेवायची आहे. जर तुम्ही कोर्टामध्ये लग्न केलं असाल तर कोर्टाचे पेपर सोबत ठेवायचे आहेत व ज्या मंदिरामध्ये तुमचं लग्न लागलेलं असेल त्या मंदिराची स्लिप तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे. विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या 4 साक्षीदाराचे ओळखपत्र, त्यांचे आधार कार्ड व 6 पासपोर्ट साइज फोटो तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचे आहेत. कारण अर्ज फॉर्म भरताना ते तुम्हाला लागणार आहेत व तुमचं भटजी जो असेल, ज्याने तुमचं लग्न लावलं असेल, त्याचं आधार कार्ड तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचं आहे. कारण फॉर्म फिल करताना त्याचे डिटेल तुम्हाला फिल करायचे आहेत. त्याचबरोबर तुमचे 4 विटनेस व तुम्ही दोघे वर वधू हे तुम्हाला 5 जणाला तुमचा जो नियर बाय BMC असेल, BMC ऑफिस असेल, ऑड असेल, तिथे तुम्हाला जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहेत. जेव्हा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होतील, त्याच्या 8 ते 10 दिवसामध्ये मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला ऑनलाईन तुमच्या ईमेल आयडीवर सेंड केली जाईल. त्याचबरोबर मित्रांनो, आम्ही एक लकी ड्रॉ ठेवलेला आहे. जसं आमचे 500 सबस्क्रायबर पुरे होतील, त्यामध्ये फर्स्ट विनरला आम्ही ₹2000 कॅश घोषित करणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. असे लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद. चला पाहूया. सर्वात प्रथम आपल्याला क्रोम ओपन करायचं आहे आणि त्यावर आपल्याला MCGM टाईप करायचं आहे. MCGM आणि सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पहिली वेबसाईट ओपन होईल, त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. वेलकम टू BMC. त्यानंतर तुम्हाला नागरिककरिता यावर क्लिक करायचं आहे आणि राईट साईडला तुम्हाला नोंदणी विवाह ऑप्शन दिसेल. नोंदणी विवाह त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला येथे लागू करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला चेकलिस्ट दिसेल. त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट काय काय घेऊन जायचे तिथे तुम्हाला दिसतील. ऑलरेडी मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यासाठी आम्ही पण नेक्स्ट करूया. त्यानंतर तुम्हाला आय ॲग्री करून नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फॉर्म D आपल्यासमोर ओपन झालेला आहे. हा आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे. पण एक लक्षात आहे, हा फॉर्म तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये फिल करायचा आहे. तर 15 मिनिटाच्या वर तुमचा जास्त टाइम गेला तर फॉर्म सर्वच भरल्याच्या नंतर तुमचा एरर येईल. त्यासाठी लक्षात द्या, फटाफट तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये फॉर्म भरायचा आहे. आणि स्पेलिंग ॲड्रेस टाकताना नीट लक्ष देऊन टाका. आधार कार्ड जसं असेल नाव ॲड्रेस तसं तुम्हाला इथे फिल करायचं आहे. जेवढा ॲड्रेस तुमचा आधार कार्डवर असेल तेवढाच ॲड्रेस इथे टाकायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही इथे टाकायचं नाही, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. हे लक्षात ठेवा. चला पाहूया कसा फॉर्म भरायचा. सर्वात प्रथम आपल्याला डेट ऑफ मॅरेज, लग्नाची पत्रिका तुमच्या जवळ घ्यायची आहे. लग्नाची पत्रिका तुमची ज्या दिवशी तुमचं लग्न लागलं असेल ती डेट तुम्हाला चॉईस करायची आहे. त्यानंतर तुम्हाला ऑड, तुमचा जो नियर बाय ऑड आहे तो ऑड तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट ऑप्शन क्लिक करायचा थर्डमध्ये आणि महाराष्ट्रावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्लेस ऑफ मॅरेज, तुमच्या लग्न पत्रिकेवर तुमचं हॉलचं जे नाव असेल ते हॉलचं नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. त्याच्यानंतर खालच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस फिल करायचा आहे. लग्नपत्रिकेवर जसा ॲड्रेस असेल तसा तुम्हाला इथे फिल करायचा आहे. थोडा इकडे टाका, त्याच्यानंतर सेकंडमध्ये थोडा इथे टाका, थर्डमध्ये इथे थोडा टाका, फोर्थमध्ये असा इथे थोडा टाका. त्याच्या खाली तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असं टाका, तर तुमचा पास होईल. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हजबंड डिटेल, सर्वात प्रथम तुम्हाला तुमची डिटेल फिल करायची आहे. तुमचं मिस्टर जे का असेल मिस्टरवर क्लिक करा. तुमचं फर्स्ट नेम इथे टाका, तुमचं मिडल नेम इथे टाका आणि तुमचं लास्ट नेम इथे टाका. स्पेलिंगमध्ये मिस्टेक नाही झाली पाहिजे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे जे खालचे 2 ऑप्शन आहेत ते तुम्हाला ब्लँक सोडायचे, तिथे काय तुम्हाला भरायचं नाही. त्याच्यानंतर तुम्हाला धर्म विचारला जातोय. तुम्ही हिंदू असाल तर हिंदूवर क्लिक करा, मुस्लिम असला मुस्लिम, जो धर्म असेल त्यावर तुम्ही क्लिक करा.
त्याच्या सेकंड ऑप्शनमध्ये पण सेम हिंदू मुस्लिम जो काय असेल तुम्ही त्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर खाली विचारलं जाते तुम्हाला तुमची लग्नाच्या वेळी तुमचं एज किती होतं ते तुम्हाला आता कसं काढायचं आहे. सर्वात प्रथम तुम्हाला डेट ऑफ बर्थ क्लिक करायचं आहे. इथे ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. जी तुमची काय बर्थ डेट असेल ती बर्थ डेट तुम्हाला फिल करायची आहे. बर्थ डेट टाकायची आणि तुम्हाला इथे राईट साईडला कॅल्क्युलेट एज त्यावर क्लिक करायचं आहे. तुमची इथे ऑटोमॅटिक लग्नाच्या टायमाला तुमची जी एज असते ती इथे कॅल्क्युलेट घेतली जाईल, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला खाली विचारलं जात आहे तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात काय आहेत. जर अनमॅरिड असाल तर अनमॅरिडवर क्लिक करा. जर मॅरिड ऑलरेडी तुम्ही डिवोर्स घेतला असेल तर डिवोर्सचे पेपर तुम्हाला तिथे दाखवावे लागतील, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला खाली विचारलं जातं तुम्ही नोकरी धंदा काय करता. जे काय तुम्ही टाकाल ते सर्व्हिस करता, सर्व्हिस टाका, काय असेल ते तुम्ही तिथे टाका. इथे तुमचा आधार नंबर फिल करा. आता इथे खालच्या कॉलम मध्ये तुम्हाला विचारलं रेसिडेन्सी ऍड्रेस. इथे तुमचा हाऊस नेम टाकायचा. हाऊस नेम जर तुमचं माहित नसेल तर तुम्ही इथे सर नेम तुमचं टाका. आणि त्याच्या खालच्या कॉलम मध्ये तुम्हाला ऍड्रेस फिल करायचा आहे. ऍड्रेस जसा आधार कार्डवर आहे तसाच्या तसा ऍड्रेस इथे तुमचा आला पाहिजे. इथे सेकंड, इथे थर्ड, इथे फोर्थ, इथे लक्षात ठेवा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि त्याच्यानंतर लास्टला पिन कोड, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमची ईमेल आयडी टाकायची आहे. ईमेल आयडी राईट टाका कारण त्याच ईमेल आयडी तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट सेंड केली जाणार आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि हा कॉलम जो ऑफिस ऍड्रेस आहे त्याला क्लोज करायचा, ते द्यायचं नाही आपल्याला. त्यानंतर खाली यायचं आहे. त्याच्यानंतर इथे विचारलं तर वाईफ डिटेल. इथे तुम्ही वाईफचे डिटेल टाका. मिसवर क्लिक करा. तिचं फर्स्ट नेम टाका, मिडल नेम टाका, लास्ट नेम टाका. इथे हे दोन कॉलम सेम रिकामी ठेवायचे जसे तुमचे केलात. इथे तिचा जो धर्म असेल तो धर्म टाका. खाली पण जो धर्म असेल तिथे धर्म टाका. इथे सेम जशी तुमची बर्थ डेट टाकला तशी बर्थ डेट तिची क्लिक करा जी काय असेल ती. कॅल्क्युलेट एजवर क्लिक केलं तर ऑटोमॅटिक त्यांची डेट ऑफ लग्नाच्या टाइमला किती वय होतं त्यांचं इथे घेतलं जाईल. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. सेम इथे मॅरिड असाल तर अनमॅरिड वर तुमचे डिवोर्सचे डॉक्युमेंट द्यावे लागतील. अनमॅरिड आहेत अनमॅरिड वर क्लिक करा. इथे तुमचा नोकरी व्यवसाय काय करता ते टाका. इथे तुमचा आधार नंबर टाका. इथे हाऊस नेम टाका आणि इथे ऍड्रेस तुमचा मेन्शन करा जसा तुम्ही तुमचा केला तसा. तसं वाईफचा इथे ऍड्रेस मेन्शन करा. पण ऍड्रेस मेन्शन करताना जसा आधार कार्ड जेवढा ऍड्रेस आहे तेवढाच इथे टाका. त्याच्या व्यतिरिक्त जास्त तुम्ही काय टाकू नका. इथे पिनकोड त्यांचा टाका आणि इथे त्याचा मोबाईल नंबर टाका आणि खालच्या कॉलम मध्ये ऑफिस ऍड्रेसवर क्लोज करा. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. आता तुम्हाला इथे विचारणार जातं विटनेस डिटेल. जे तुमचे 4 विटनेस असेल त्याचे आधार कार्ड तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत. आधार कार्ड सोबत ठेवल्याच्या नंतर फर्स्ट विटनेस तुम्हाला विचारलं जाणार. आता इथे फर्स्ट विटनेसचं जसं तुमचं चॉईस केलं मिस्टर जी काय असेल, लीडर असेल तर लेडीज मिस करा, मिस्टर असेल मिस्टर करा. तुमचे आई वडील मित्र व्यतिरिक्त कोणाचं पण कोण पण चालेल 18 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे. त्यांचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाका. जे तुमचे रिलेशन मध्ये काय लागतात मदर, फादर, फ्रेंड जे लागतात ते इथे मेन्शन करा. इथे त्यांचा सर्व्हिस वर्कर काय कामधंदा करत ते मेन्शन करा. इथे त्यांचा आधार नंबर टाका. सेम इथे हाऊस ऍड्रेस त्यांचा टाका. सेम इथे तुमचा जसा ऍड्रेस टाकला तसं त्यांचा टाका. इथे त्यांचा पिनकोड टाका आणि ऑफिस ऍड्रेसवर क्लोज करा. आणि इथे मोबाईल नंबर टाकायची काही गरज नाही, फक्त तुमचा आणि तुमच्या वाईफचा मोबाईल नंबर द्या बस. आता इथे विचारलं जाते सेकंड विटनेस. सेकंड विटनेस तुमची जर मिस्टर असेल तर मिस्टरवर क्लिक करा. त्यांचा फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाका. त्यांचं रिलेशन काय ते टाका. जे काय तुमचं सर्व्हिस वर्कर जे काय असेल ते टाका आणि इथे आधार नंबर त्यांचा फिल करा. इथे सेम त्यांचा ऍड्रेस, हाऊस नेम आणि ऍड्रेस जसा आहे तसा टाका. इथे पिनकोड त्यांचा टाका आणि ऑफिस ऍड्रेसवर क्लोज करा. तसंच सेम तुम्हाला तुमचे तिसऱ्या विटनेसचा फॉर्म फिल करायचा आहे. तिसरा विटनेस पण तसं जसं त्यांचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाका, रिलेशन टाका आणि त्यांचा ऍड्रेस फिल करा आणि त्याचा आधार नंबर टाका. ऑफिस ऍड्रेसवर क्लोज करा. तसंच सेम तुम्हाला खाली यायचं आहे. विटनेस चौथ्या विटनेसवर पण तुमचं जे काय असेल मिस्टर क्लिक करा. जे कोण असेल त्यांचं फर्स्ट नेम टाका, मिडल नेम टाका, लास्ट नेम टाका आणि त्यांचं रिलेशन टाका आणि व्यवसाय काय ते टाका आणि आधार नंबर टाका. जसा तुमचा ऍड्रेस फिल करा तसा त्यांचा ऍड्रेस फिल करा आणि खालचा ऑफिस ऍड्रेस क्लोज करा.
आता हे तुमचं 4 विटनेसची डिटेल फिल करून झालं, राईट. आता येतं प्रिंट दिसेल. इथे तुम्हाला तुमचं जे भटजीचं आधार कार्ड आहे ते तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. त्याच्यावर जे त्यांच्या जर मिस्टरवर क्लिक करायचं आहे, त्यांचा फर्स्ट नेम टाकायचा आहे, मिडल नेम टाकायचा आहे, लास्ट नेम टाकायचा आहे आणि इथे त्यांची बर्थ डेट तुम्हाला टाकायची आहे, जी बर्थ डेट त्यांची असेल ती. आणि कॅल्क्युलेट एजवर क्लिक करायचं आहे. त्यांच्या लग्नाच्या टायमाला किती एज होते ते इथे शो होईल. त्याच्यानंतर त्यांचा सेम ॲड्रेस, हाऊस नेम, ॲड्रेस टाका. हाऊस नेम जर तुम्हाला माहित नसेल त्यांचा तर त्यांचा सरनेम टाका. इथे सेम ॲड्रेस जसं आधार कार्डवर तसं इथे मेन्शन करा आणि इथे पिनकोड त्यांचा मेन्शन करा. हे झालं तुमचं वाईफचं 4 विटनेसचं आणि भटजीचे डिटेल सर्व. आता आपल्याला यायचं खाली सर्वात. आता इथे इथे हाय पॉईंट इम्पॉर्टंट आहे, तो लक्षात ठेवा. इथे तुमचा सर्वात प्रथम मोबाईल नंबर फिल करायचा आहे. मोबाईल नंबर फिल केल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचं आहे. इथे तुम्हाला यस वर क्लिक आहे. तुम्ही फॉर्म भरलात काय तर यस. त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं तर तुमचं वाईफचं तुम्ही डॉक्युमेंट बर्थ सर्टिफिकेट वाईफचे तुम्ही एज प्रूफ काय देत आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देत आहे काय बर्थ सर्टिफिकेट देत आहे, जे काय देत असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही तुमचं काय डॉक्युमेंट देत आहे, बर्थ सर्टिफिकेट देत आहे काय बर्थ लिव्हिंग सर्टिफिकेट देत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. इथे थर्ड मध्ये विचारलं जात आहे तुम्ही दोघे तुमच्या बीएमसी ऑफिसच्या जवळपास राहता तर येस वर क्लिक करा आणि दोघांवर पण येस वर क्लिक करा. त्याच्यानंतर फोर्थ वर विचारलं जाते प्रूफ ऑफ रेसिडेन्सी. तुम्ही ऍड्रेस प्रूफसाठी तिचं काय डॉक्युमेंट देत आहे, तिचं आधार कार्ड देत आहे आधार कार्डवर क्लिक करा. तुमचं आधार कार्डवर देत आहे तर तुमच्या आधार कार्डवर क्लिक करा. आणि इतर एक डॉक्युमेंट तुमच्या सोबत ठेवा. 2 डॉक्युमेंट तुमचं लागणार आहेत, आधार कार्ड व इतर कुठलं एक डॉक्युमेंट. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पॅन नंबर टाकायचा, तुमचा काढा वाईफचा नाही, तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. इथे जीएसटी नंबर नाही टाकायचा आहे. इथे तुमचा आधार नंबर तुम्हाला फिल करायचा आहे. त्याच्यानंतर हे जे खालचे कॉलम आहे ते तुम्हाला ब्लँक सोडायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला 5 नंबरला विचारलं जातं ऍड्रेस प्रूफ विटनेस. ऍड्रेस प्रूफ विटनेस. विटनेसचे काय तुम्ही डॉक्युमेंट देत आहे, त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड देतोय तर आधार कार्डवर क्लिक करा, बाकी ब्लँक सोडा. त्याच्यानंतर सेकंड विटनेसचं पण विचारलं जातं आधार कार्ड, आधार कार्डवर क्लिक करा. थर्ड विटनेसचं पण आधार कार्डवर क्लिक करा, बाकीचा कॉलम ब्लँक सोडा. खाली या. आता चौथ्या विटनेसचं पण तुम्हाला आधार कार्ड द्यायचं आहे तर आधार कार्डवर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला इतर डॉक्युमेंटवर काय द्यायचं असेल तर त्यावर क्लिक करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जातं 6व्या कॉलम मध्ये कॉपी ऑफ वेडिंग कार्ड, तुमचं लग्नपत्रिका तुमच्या सोबत आहे का तर येस वर क्लिक करा, कारण लग्नपत्रिका कंपल्सरी आहे. जर नसेल तर काढून घ्या. त्याच्या 7व्या कॉलम मध्ये विचारलं जातं नेम अँड सेंड प्रिंट. तुमच्या फॉर्म जो आता हा फॉर्म फिल करणार त्या फॉर्मवर तुम्ही भटजी सही घेणार आहात काय नाही तर यस वर क्लिक करा. ती सही इम्पॉर्टंट आहे एवढं लक्षात ठेवा. त्या सहीशिवाय तुम्हाला बीएमसी ला जायचं नाही. तर सिग्नेचर त्याची करा, त्याच्यानंतर तुम्ही बीएमसी ला जा. तर सही नसेल तर बीएमसी मध्ये फॉर्म फिल तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. त्यानंतर 8व्या कॉलम मध्ये विचारलं जाते पासपोर्ट साईज फोटो तुमच्या जवळ आहेत का तर यस वर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही डिवोर्स घेतलेला आहात का, यस असाल तर यस वर क्लिक करा, नसाल तर नो करा. जर तुम्ही असाल तर यस वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला विचारताय तुम्हाला तुमच्याकडे डिवोर्सचे पेपर आहेत काय, कोर्टचे पेपर आहेत तर यस वर क्लिक करा. तर आम्ही आमच्या क्लायंटने घेतलेला आहे तर नो वर आम्ही क्लिक करतो. त्याच्यानंतर खालचे कॉलम 3 आहेत त्यावर तुम्हाला नो नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही एकदा फॉर्म सर्व बघून घ्या तुम्ही बरोबर भरलेला आहात काय नाही, कुठे तुमची मिस्टेक होते आहे, स्पेलिंग कुठे मिस्टेक आहे ते एकदा चेक करून घ्या. आणि चेक केल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे, कंटिन्यू करायचा आहे. आता आपल्या इथे फॉर्म डी ओपन झालेला आहे. आपण काय फिल केलेलं आहे फॉर्म सर्व आपल्याला इथे दाखवत आहेत. ते तुम्ही एकदा चेक करून घ्या तुम्ही बरोबर फॉर्म भरलेला आहे की नाही. आणि नंतर खाली या. तुम्ही खाली आल्याच्या नंतर डॉक्युमेंट अपलोडवर क्लिक करा. डॉक्युमेंट अपलोडवर क्लिक केल्याच्या तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. सर्वात प्रथम तुम्हाला हजबंडचा फोटो अपलोड करायचा. सर्वांचे तुमचे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचे आहेत. नवरा बायको आणि 4 विटनेस त्या सर्वांचे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचे आहेत. चला करूया. त्यानंतर तुम्हाला खाली आय डिक्लेअरवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक अपलोडवर फोटो क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पाहू शकता एक्नॉलेजमेंट आलेली आहे. पाहू शकता खाली.
तुमचा फॉर्म इथे डाउनलोड झालेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, सेव्ह करू शकता तुम्ही इथे. पहिला फर्स्ट तुम्ही सेव्ह कुठेतरी एक डेस्कटॉपवर पहिला फर्स्ट तुम्ही फॉर्म सेव्ह करा. फॉर्म डी टाईप करा, फॉर्म डी, आणि सेव्ह करा. आणि नंतर तो फॉर्म ओपन करा. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पुरा फॉर्म शो होईल, काय काय तुम्ही भरलेलं आहे ते. हे बघा, याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशन नंबर. तो रजिस्ट्रेशन नंबर एका कागदावर लिहून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला बॅक यायचं आहे. परत बॅक आल्याच्या नंतर तुम्हाला इथे फॉर ऑनलाईन पेमेंट क्लिक कर, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑनलाईन पेमेंटवर क्लिक करायचं आहे. आणि इथे तुमचा तो जो नंबर आलेला असेल, आता तुम्हाला जो बोललो नंबर लिहून ठेवा, तो नंबर इथे फिल करायचा आहे आणि कंटिन्यू करायचा आहे. कंटिन्यू केल्याशिवाय तुम्हाला तुमच्यासमोर पेमेंटचं ऑप्शन ओपन होईल. तुम्हाला 15 रुपयाचं पेमेंट करायचं आहे, पाहू शकता. आता तुम्हाला पेमेंटवर क्लिक करायचं आहे, ओके करायचं आहे. खाली तुम्हाला हा ॲग्रीवर क्लिक करायचा आहे आणि पे नाववर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता, पेमेंट केल्याच्या नंतर आम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट आलेली आहे. त्यावर ॲक्नॉलेजमेंटवर आम्हाला आमची डेट, अपॉइंटमेंट डेट भेटलेली आहे. ज्या दिवशी आम्हाला अपॉइंटमेंट BMCला जायचे आहे, ती अपॉइंटमेंट इथे शो होत आहे, पाहू शकता. ह्या तारखेला तुम्हाला BMCला जायचे आहे. आणि तुमच्यासोबत तुम्हाला 4 विटनेस आणि तुम्ही दोघे हजबंड वाईफ, तुम्हाला 5 जणांना BMCला जायचं आहे. आणि तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जे बर्थ सर्टिफिकेट, जे काही डॉक्युमेंट तुमचे असतील ते घेऊन जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झाल्याच्या नंतर ते तुम्हाला सांगतील की पेमेंट करा. 1-2 दिवसामध्ये पेमेंटचं ऑप्शन करा. तर तुम्हाला ते पेमेंट कुठे जाऊन करायचं आहे, तर तुम्हाला सर्वात प्रथम क्रोम ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर सर्च करायचं MCGM. आणि फर्स्ट जसं आपण लिंकवर क्लिक केलं तसं सेम लिंकवर क्लिक करायचं आहे. फर्स्ट लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पाहू शकता नागरिककरिता त्यावर क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला खाली पैसे भरा यावर ऑप्शन दिसेल, पैसे भरा, ऑनलाईन भरणा. ऑनलाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, पैसे भरा ऑनलाईन, इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर हा डॅशबोर्ड ओपन होईल. तुम्हाला इथे तुम्हाला जो मगाशी नंबर सांगितला तो नंबर इथे तुम्हाला फिल करायचा आहे आणि कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू झाल्याच्या नंतर तुम्हाला जो एक पेमेंटचा ऑप्शन येईल, किती तुम्हाला जे पेमेंट करायचं तिथे शो होईल, तेवढं तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला ईमेल ID वर तुमच्या मॅरेज सर्टिफिकेट सेंड केली जाईल. ती मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही प्रिंट काढायची, त्याची 2 कलर प्रिंट काढायचे आहेत. आणि एक एक्नॉलेजमेंट, तुमची पेमेंटची जी एक्नॉलेजमेंट असणार त्याच्या 2 कलर प्रिंट काढायच्या आहेत. अशा 2-2 कॉप्या घेऊन तुम्हाला नेक्स्ट डेला परत BMCला जायचं आहे. आणि तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटो, दोघांचे हजबंड वाईफचे पासपोर्ट साईज फोटो किंवा तुमच्या दोघांचा लग्नाचा छोटा साईजचा फोटो घेऊन समोर तुम्हाला BMCला जायचं आहे. BMCला गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला ते स्टॅम्प मारून देतील. स्टॅम्प मारल्याच्या नंतर ती ओरिजिनल झाली, हे लक्षात ठेवा. प्रिंट काढल्याच्या नंतर 2nd डे नंतर 3rd डेला तुम्हाला परत वापस BMCला जायचं आहे आणि स्टॅम्प मारून घेऊन यायचं आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, तुम्ही कमेंट करा. काय चुकलं विकलं असेल तर माफ करा. आणि तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट अप्लाय करायची असेल किंवा तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला हेल्प करू किंवा आम्ही तुम्हाला फॉर्म फिल करून देऊ. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.